बॉल हिट, चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. आणि निश्चितच पंचांनी केलाय तो. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये आणि बघायचं पंच ते कन्फर्म करतायत. चेंडू पलीकडे गेला की अलीकडे पडलाय. एकूण 18 धावा. ओव्हरपिच डिलिव्हरी, चेंडू हवेमध्ये. अजून एक क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि ती पाहता तुम्ही लिडिंग एज घेतली आणि यशच्या मागे अजून एक यश मिळते ते गोलंदाज तेजसला. फलंदाज बाद शिवशंभू अडावळे या नावाने संघ तुम्ही आता खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. 6 षटकांच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकली ती बाबू सिनकर देवपूर या संघाने आणि जबरदस्त या संघाने सुरुवात केली. 2 जरी ते गडी गमावले असते निश्चितच सुरुवात चांगली झाली आहे या संघाची. तब्बल 18 धावा पूर्ण झाले धावफलकावर. 18 लॉस ऑफ 2. ओपनिंग पेअर बॅक टू द पवेलियन. ऋषिकेश अँड राकेश ऑल्सो. राकेश सुतार न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर मनोज आणि आता तो 4थ्या क्रमांकावर तो योगेश चिकणे. तेजस फुल लेंथ आहे. अप्रतिम फटका एक्झिक्यूट केलाय. फटका बनवला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. सी मारायच्या बाहेर 2 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. निराशजनक हार पत्करावी लागली. 5 धावेने सामना ते मात्र पराभूत झाला. तो म्हणजेच मैदानावर फलंदाजी करणारा तो म्हणजे बाबू सिनकर 11 देवपूर हा संघ. अत्यंत जबरदस्त फाईट दिली होती. प्रणय कदमचं मी खरंच कौतुक केलं. काय बॅटिंग केली. 100 तो लढला होता. एकतर्फी सामना आपल्या संघाच्या झुकवला होता. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. बॉलर्स नेम बिलाल. पॉवरप्लेचं पहिलं षटक. धावा अंकित झाले धावफलक त्या बाबू सिनकर देवपूर संघाच्या. 22 धावा. ब्राईट स्टार्ट मिळालाय पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये. जरी 2 फलंदाज बाद झाले निश्चितच खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. फुल लेंथ होता. थोडीशी क्रॉस सीम ॲक्शन गोलंदाजी आहे बिलालकडून आणि पहिला चेंडू निर्धाव. पॉवरप्लेचं दुसरं षटक. 3 खेळाडू बघत आहोत सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑनला एक खेळाडू, मिड विकेटला एक खेळाडू, लॉंग ऑफला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर एक खेळाडू किशोर उभा आहे. 22 लॉस ऑफ टोटल 2. बिलाल. चेंडू उंच गेलाय आणि हो लांब सुद्धा गेलाय. वॉट अ शॉट आणि सीमारेषे बाहेर षटकार. लास्ट तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतं ॲक्शन रिप्ले. जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हा चेंडू पाठवला. तो स्ट्रायकिंग गेला बॅट्समन. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फुलवतोय तो मनोज. ऑप्शनच्या बाहेर. वाईड यॉर्कर. ब्युटिफुल बॉलिंग. चांगलं कमबॅक बिलालकडून. धावसंख्या 28 धावा धावफलकावर. या सामन्यात खूप वेगळ्याच प्रेरणेने किंवा वेगळ्याच इथे मात्र मॅनेजमेंटच्या माध्यमातून उतरले फलंदाज. फुलटॉस आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिसिंग होते फटका. धावचीची सुद्धा संधी होती. वेगळीच प्लॅनिंग आहे आज या सामन्यामध्ये बाबू सिनकर देवपूर या संघाची. बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू निघून गेला.
मागे. फुलटॉस आहे, इनर एज, रुबी कट, चायना कट अशी काही नावं आहेत त्या फटक्याला. आणि तोपर्यंत मी तिथे एकच धाव. या षटकात जास्त मोठी संधी, एक षटकात जर वगळला ती मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतात गोलंदाजीमध्ये बिलालकडून, जो अत्यंत भेदक मारा करतोय. फुलंदाजी चेंडू सातत्याने हाताळतोय आणि डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाजांना. फुललेन पुन्हा त्या चेंडू अभिमध्ये मिस टाइम फटका. विकेट किपर एसटीच्या मागून वेगाने येतोय आणि सुरेख झेल टिपतो तो शॉर्ट कव्हर पॉइंटला आणि अजूनही धक्का लागला मैदानावर. तिसरा फलंदाज बाद होतोय तो बाबू सिनकर देवपूर या संघाचा. संख्या 30 धावांकी झाली धावफलकावर आणि नवीन फलंदाज ज्या फलंदाजी अपेक्षा प्रेक्षक मगासपासून करत होते, वाट बघत होते, प्रणय कदम इन द ग्राउंड. जास्त वेळ घेऊ नका शिवशंभू वडावळे संघ, कारण वेळ खूप आपल्याकडे कमी आहे, फास्ट खेळायचं आहे. प्रणय मैदानाच्या आतमध्ये तो 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी विथ द ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी ऑन द शोल्डर. खांद्यावर खूप मोठी जबाबदारी घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे आणि बघायचं आहे या 4 षटकात चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल. आतापर्यंत खूप चांगला परफॉर्मन्स, एक टेक्निकल साऊंड क्रिकेटर म्हणून आम्ही त्यासाठी बघतोय आणि बघायचं आहे इथे मात्र कशा प्रकारे तो परफॉर्म करणार येणाऱ्या 4 षटकांमध्ये. गोलंदाजी मार्कवर शिवशंभू आढावळे संघाचा गोलंदाज सज्ज होतोय श्रीकांत. पॉवर प्लेची षटकं संपलीत. बघायचं आहे ऑन साईडला आपण एक खेळाडू बघूया म्हणजेच बरोबर प्रेक्षक कक्षा समोर उभा आहे. स्वर्गीय माणिकराव उर्फ आबा जगताप यांच्या कक्षासमोर. त्यानंतर अजून एक खेळाडू मिड विकेटला, एक खेळाडू डीप स्क्वेअर लेगमध्ये आमच्या डाव्या बाजूला, एक खेळाडू लॉंग ऑफला स्क्रीनच्या थोड्यासा बाजूला आणि एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला सेट झाला आहे पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यानंतर. श्रीकांत फुलटॉस आहे आणि योग्य उत्तर, खराब चेंडू आणि समाचार घेतलाय षटकार. चेंडूवर आणि स्वागत केले ते श्रीकांतचं. धावसंख्या धावफलकावर 36 धावा. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन, मिसफिल्ड होते आणि त्याचबरोबर लगेचच एक धाव तिथे कंप्लीट होते या चेंडूवर. एक धाव कंप्लीट झाली. बॅटची हलकीशी आतली कड घेऊन चेंडू निघून गेला मागे आणि एका धावच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकली. 37 धावा नक्की झाली धावफलकावर. स्ट्रायकिंग एंडला येतो तो प्रणय कदम. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन निश्चित असतं. थोडीशी दोकी फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी किती खेळाडू एक्झॅक्टली बाहेर काढलेत बघायचं. ऑन साईडला आपण पाहतो 4 खेळाडू आहेत, डीपमध्ये पेट्रोलिंग करतायत. हुक केलाय, हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक जज करतोय आणि विकेट. बिग ब्लो, मोठी मासळी गळायला लागते मैदानावर. मोठा फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये अक्षरशः हाहाकार वाजवला होता तो फलंदाज पहिल्याच चेंडूवर ट्रॅप रचत असताना त्याला मात्र जाळ्यात पकडले आणि फलंदाज बाद होतोय तो प्रणय कदम. प्रणय कदम कडून तो कॉन्फिडन्स थोडासा ढासळलेला पाहायला मिळतोय प्रणय कदमचा आणि अजूनही धक्का लागतो मैदानावर तो बाबू सिनकर देवपूर या संघाला. न्यू बॅट्समन कमलेश ऑन ड्राईव्ह ऑन साईडला प्लेस करता मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. फटक्याचा चटका लागला क्षेत्ररक्षकाला.
आणि बघायचं आहे धाव संख्या 1 ने पुढे सरकेल, दुसरी धाव इथे पूर्ण होणार आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत या चेंडूवर. खराब फिल्डिंग. गोलंदाजी आपली निश्चित खूप चांगली करतात आणि शेताशी निश्चित साथ त्याला लाभत नाहीये. वेगवान फटका तर होताच आणि झेल सोडलाय कोणाचा मैदानावर, कमलेशचा, जो आत्ताच मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्क्वार कट करण्याचा प्रयत्न होता अवे फ्रॉम द बॉडी. स्लो रन चेंडू. एक वेगळी शैली या गोलंदाजाकडे या षटकामध्ये. गोलंदाज आहे तो श्रीकांत. जास्त मोठा रनअप नाहीये पण अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. ओव्हर पिच आहे, क्लीन बोल्ड. बॅट आणि बॅटच्या मध्ये खूप मोठा गॅप आणि त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद. पुन्हा जातोय, चर्चा करतोय, रिकन्सिलेशन करतोय. पंचांशी चर्चा करत असताना जो मिड विकेटला मारलेला चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला होता की नाही या गोष्टी कन्फर्म केल्या जात आहेत. तिथे मात्र 2 धावा आतापर्यंत आपण नमूद केल्यात धावफलकावर, स्कोर कार्डवर. प्रथमेश मला सांगतोय बाजारात मैदानावर ते कमलेश बाद झालाय. एकूण 5 गडी बाद होत आहेत. समीर जगताप नवीन फलंदाज इथं मैदानाच्या आतमध्ये. एका मागोमाग एक इथे मात्र रीग लागली आहे, लाईन लागली आहे आणि धावसंख्या आपण पाहतो अंकी जर एकूण धावफलकावरती 39 धावा, 5 गडी बाद. धावसंख्या चांगली याच्यात तरी मात्र शंका नाही. पण त्यासाठी तुम्ही काय पाहता मैदानाच्या आतमध्ये गडी गमावलेत मैदानावर ते बाबू सिनकर देवपूर या संघाने. शिवशंभू आढावळे प्रत्येक मी गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक षटकामध्ये विकेट घेण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाजाने केलेला आहे. एकूण षटकं संपतात ती 3. धावसंख्या 39, 13ची गती राखत असताना सरासरी खूप चांगली 3 षटकाखेर 39 धावा 13च्या गतीने. अनिकेत पवार पहिला चेंडू. स्टिअर करण्याचा प्रयत्न होता आणि नवीन फलंदाज समीर जगताप. स्ट्रायकिंग एंडला योगेशने आतापर्यंत एक षटकार ठोकलाय, एक चौकार ठोकलाय. चांगली बॅटिंग तो करतोय मैदानाच्या आतमध्ये कारण गरज आहे अशा फटकेबाजीची संघाला, बाबू सिनकर देवपूर या संघाला. हा चेंडू ब्लाइंड स्ट्रोक कम्प्लिटली डॉमिनेट करत असताना या षटकामध्ये एक उंचपूर असा गोलंदाज, हाय आर्म ॲक्शन गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. गोलंदाज अनिकेतकडून डॉमिनेट करतोय तो फलंदाजांना. पहिला चेंडू आउटसाईड नंतर मात्र हलकासा इन स्विंग, बॉडी लाईन. ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स. पुढचा चेंडू अनिकेतचा. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता चेंडू हवेमध्ये. थोडासा निषेध म्हणे की हवेमध्ये होता. लॉंगॉनचा खेळाडू येतो तो थोडासा वायडिश मिडॉनला चेंडू कव्हर करतोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. अंकित होत्या एकूण धावफलकावर 40 धावा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. सरासरी आतापर्यंत आपण पाहतोय 10च्या पलीकडे आहे मैदानावर. ओव्हर पिच डिलिव्हरी, वॉटर शॉट, कार्पेट शॉट आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफवरून येतो चेंडू ते कव्हर करतोपर्यंत एकच धाव. खोदून काढला अक्षरशः हा फटका अनिकेतच्या गोलंदाजीवर, तो म्हणजेच समीर जगतापने. समीर जबाबदारी भरपूर असेल कारण तुम्ही बघितलं की मैदानाच्या आतमध्ये ब्रोपळाई न फोडता प्रणय कदम तंबूत परतला आणि मात्र बाकीच्या सर्व खेळाडूंवर आता मात्र जबाबदारी आली आहे पूर्ण सामन्याची. ओव्हर पिच डिलिव्हरी आणि काय कनेक्शन मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर खूप उंच गेलाय आणि खूप लांब सुद्धा गेलाय. षटकार. पडलाय. धावसंख्या धावफलकावर 47. स्लाइस केलाय डीपिश कव्हर पॉइंटला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत आहे. चेंडूच्या मागे 2 क्षेत्ररक्षक पण शर्यत जिंकली ती चेंडूने. सीमारेषेच्या बाहेर 4 धावा.
तर धावसंख्या धावफलकावर 50च्या पलीकडे 51 धावा अंकी झाली धावफलकावर. 4 षटकांची समाप्ती. श्रीकांत येतो गोलंदाजी मार्कवर. 51 ऑन द बोर्ड. 51 धाव धावफलकावर अंकित झाली आहे. तर स्ट्रायकिंग एंडला समीर जगताप. मैदानावर बाबू सिनकर देवकर संघाकडून एक अशी जो मात्र या धावसंख्येला चांगला आकार देऊ शकतो असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला समीर जगताप. लाईन चुकते त्यामुळे पुन्हा मागे जावं लागतंय. डेड बॉल. श्रीकांत पुढचा चेंडू घेऊन. चेंडू ओव्हर पिच होता. बॅटर कनेक्ट केला. खूप चांगला फटका. डीपमध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल चेंडूवर. प्रत्येक चेंडू मिडलिंग करतोय समीर जगताप. योगेश ऑल्सो. पडझड जी होती विकेटची ती पडझड थांबवली आहे. 6व्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते ती योगेश आणि त्याचबरोबर समीरमध्ये. हा स्लोअर वन चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. फसवा चेंडू. पूर्णपणे डॉमिनेट केलंय. बघितलं योगेशकडे फुटवर्क नाही आहे. त्या फुटवर्कची त्याच्याकडे आणि तसा चेंडू हाताळला लगेचच श्रीकांतने. फुल लेंथ. पुन्हा फसवलं या चेंडूवर. व्हेरी गुड बॉलिंग. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम श्रीकांत. चांगली गोलंदाजी करतोय म्हणून त्याच्या हातात दुसरंच षटक दिलंय. सेकंड स्पेलमध्ये त्याला बोलवलंय आणि डॉमिनेट करतोय तो बॅट्समनला. ऑन साईडला आता मात्र चेंडू कनेक्ट केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. स्क्वेअरवरून चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव. समीरला इंटरेस्ट नाही आहे. अर्ध्या क्रीजपर्यंत तो पोहोचलाय पण फक्त हुल देतोय तो क्षेत्ररक्षकांना आणि एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या पुढे सरकली ती 53 धावा धावफलकावर. श्रीकांत पुढे येऊन खेळले. वॉटर शॉट. डान्सिंग डाऊन द विकेट अँड चेंडू तुम्ही पाहतात लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक जज करतोय. फक्त एलिव्हेशन भेटलं. ताकद कमी पडली आणि फलंदाज बाद होते तो समीर जगताप. सिक्स विकेट डाऊन. 6 गडी बाद. धावसंख्या 53 धावा धावफलकावर. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या सुद्धा ही स्पर्धा पाहू शकता. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग स्मार्टफोनवर, लॅपटॉपवर, कम्प्युटरवर, स्मार्ट टीव्हीवर. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. षटक समाप्त होत आहे. ते श्रीकांतचं यशस्वी षटक म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी केली. धावसंख्येला सुद्धा अंकुश लावला. विकेट सुद्धा मिळवली आपल्या संघाला आणि धावसंख्या आपण पाहत आहोत 5 षटक समाप्ती होते. धावफलकावर अंकित झाले एकूण धावफलकावर 53 धावा आणि 6 गडी बाद झालेत आतापर्यंत. ते म्हणजेच बाबू सिनकर देवपूर या संघाचे. निर्णायक षटक अजूनही मार्गस्थ आहे. जरा जास्त वेळ घेऊ नका. लगेच डिसिजन घ्या आणि सामना लगेच सुरू करा. आजच्या दिवसातले अजूनही 3 सामने शेष आहेत. तो गोलंदाज अनिकेत सेकंड स्पेलमध्ये होतोय. निर्णायक षटकामध्ये येतोय. ओ द विकेट. ओव्हर पिच आहे. बॅक टू द बॉलर. ऑन साईडला चेंडूला प्लेस केलंय गणेश बाविस्कर यांच्या बाजूने आणि तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. नवीनला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश जाधवला आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज योगेश. बंटी जाधव आहे तिथे पंचांच्या भूमिकेत. ओ द विकेट. फुल टॉस. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय शॉर्ट कव्हरला आणि फलंदाज बाद होतोय. या षटकात मिळते ते यश गोलंदाज अनिकेतला. फलंदाज बाद होतो योगेश. चांगली फलंदाजी आतापर्यंत त्याने केली आहे आपल्या संघासाठी पण फायनली मात्र ही विकेट मिळते ती गोलंदाज अनिकेतला. बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे या षटकामध्ये. आपण जर बघतो या इनिंगमध्ये ते म्हणजेच शिवशंभू आठवडे या संघाचा आतापर्यंत 7 विकेट या इनिंगमध्ये पाहायला मिळत आहेत. ऑफस्टॉनच्या बाहेर वाईड यॉर्कर. भन्नाट वेग.
न्यू बॅट्समन प्रवीण ऑप्शनच्या थोडासा बाहेर, किंचितचा बाहेर चेंडू, वाईड अर्कर हाताळला आहे. गोलंदाज या षटकात अनिकेतने सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करतोय. पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाजी अनिकेतने केली, चांगली गोलंदाजी केली. या षटकात त्याने 12 धावा खर्च केल्या. या षटकात आता एक विकेट मिळाली आहे त्यांना. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू जातो गलीमध्ये, तोपर्यंत एकच धाव. संधी जे जास्त देत नाहीये मोठे फटके मारण्याचे स्लॉगरमध्ये अनिकेत. एक उंच पुरेसा गोलंदाज आहे, हाय आर्म ॲक्शन गोलंदाजी. फुलटॉस चेंडू हवेमध्ये, चेंडू शतशक जज करतोय आणि बघायचंय पंचांकडे बलंदाज अपील करतायत ओव्हर द वेस्टसाठी. या अगोदरचा निर्णय काय पंचांनी सांगायचा? या अगोदरचा निर्णय बॅट कट आहे की शोल्डर लागून चेंडू गेलाय? बॅट कट की शोल्डर? लेग बाईज आहे अगोदरचा धाव. तिसरा पंच निश्चितच तिसऱ्या पंचांना निर्णय सोपवला आहे. चेंडू ओव्हर द वेस्ट आहे की नाही, कारण बॅट्समनने अपील केलं आहे, चॅलेंज केलं आहे ते पंचांना. चेंडू ज्याप्रमाणे कनेक्ट केला गेला, पोझिशन काय होती बॅट्समनची, पॉपिंग रिच आतमध्ये होता की नाही, चेंडू कनेक्ट केला तेव्हा त्याची पोझिशन काय होती, बॅट्समन कसा प्रकारे उभा होता, या गोष्टी चेक केल्या जातील. आणि याची पडताळणी करतायत गणेश भाविस्करांचे तिसरे पंच. आणि त्याच्यामध्ये पंचांच्या भूमिकेत स्वतः तिथे संदीप कदम आहेत आणि त्याच्यासोबत बंटी जाधवसुद्धा, जे महाडचेच आहेत. इट्स अ नो बॉल, रिव्ह्यू सक्सेसफुल. We expect some decision from umpires also, please. लेग बाईज कारण त्या गोष्टी खूप इम्पॅक्ट करतात एखाद्या खेळाडूच्या परफॉर्मन्सवर. येस, सिग्नल देत असताना पंच बंटी जाधव यांचा सिग्नल येतोय. फ्रीड असेल पुढचा चेंडू, कारण नो बॉल होता पॉक्सचा चेंडू. ओ क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न, लाईनमध्ये नव्हता फलंदाज. संधी धावचीची पण एक धाव तिथे पूर्ण झालेली आहे मैदानावर. थोडंसं उशिरा मात्र ती बेल्स वाकवत आहेत किंवा यष्टी पाडतायत तिथे. बेल्स ऑफ करत असताना पण फलंदाज ऑलरेडी क्रीजच्या आतमध्ये पोहोचला होता. तोपर्यंत एक क्विक सिंगल, चिक्की सिंगल कंप्लीट झाली आहे आणि धावसंख्येला दिला आकार धावफलक मला सांगतायत प्रथमेश. 58, 58 धावा धावफलकावर. निर्णायक षटक मार्गस्थ आहे, 6वं षटक मार्गस्थ आहे. शॉट ऑफ गुड लेंथ आहे, हवेमध्ये चेंडू उंच गेलाय. शेतशक वेगाने चेंडूवर येतोय, झेल होणार का बघायचं आहे आणि अप्रतिम झेल, सुरेख झेल टिपलाय. जवळजवळ आपल्या उजव्या बाजूला 10 ते 12 यार्ड धावत असताना सुरेख झेल टिपलाय आणि अजून एक धक्का लागलाय शेवटच्या चेंडूवर. तो म्हणजेच फलंदाजी करत असताना तुम्ही पाहतायत बाबू सिनकर देवपूर या संघाला, आणि संघ थोडासा अडचणीत आलाय. चक्क मैदानावर 7 गडी बाद झाले. धावसंख्या 58 धावा धावफलकावर. 8 विकेट टोटल, 8 विकेट डाऊन. धावसंख्या 58 ऑन द बोर्ड. 58 लॉस ऑफ 8. चला क्षेत्रशन लगेच सजवा बघा, सिग्नल येते पंचांचा. अजून 3 सामने याच्यानंतर आम्हाला कव्हर करायचे, त्यामुळे प्लीज कॉपरेट करा, सहकार्य करा. यानंतर 3 सामने अजूनही बाकी आहेत. 59 धावसंख्येचं लक्ष मैदानावर उभारलंय बाबू सिनकर देवपूर या संघाने शिवशंभू अढावळे या संघासमोर. अढावळे संघाला या 6 षटकांच्या सामन्यामध्ये या 59 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. हॅलो, या साईडला जो खेळाडू कक्ष आहे, उभे जे धरून उभे राहिले त्यांनी तिकडे बसायचं आहे, बसायची आपल्याला व्यवस्था केलेली आहे. चला, खुर्च्या इकडे बाहेर कोणी आणलेत? या ठिकाणी पोलादपूर तालुक्यातील एक
युवा आमचे सर्वांचे मार्गदर्शक सिद्धेश शेठ यांचं आगमन झालेलं आहे. हे खेळाडू नाहीत ना, ह्याचे त्याने तिकडे जायचंय, प्रेक्षक गेला. फक्त इथे खेळाडू जे खेळणारे आहेत तेच इथे थांबतील. खुर्च्या आतमध्ये घ्या. सर्वांना विनंती आहे, ह्याच्या पाठी खूप खूप धन्यवाद अंकुश महाराज. आज त्यांचा संघसुद्धा ऑलरेडी क्वालिफाय झाला टॉप 12मध्ये. येस, नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया. ताबडतोब यायचं आहे टॉस करण्यासाठी. पुढचा सामना वन साईड करंजे विरुद्ध अनिकेत भाऊ 11. दोन्ही संघाचे संघनायक त्वरित व्यासपीठावर यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. या ठिकाणी आपला पोलादपूरचा फेमस वडापाव मनसूर वडापावचे मालक मुन्ना भाई या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला विनंती आहे. पंचांकडे चेंडू सुपूर्द करा लवकरात लवकर. सामना आपल्याला सुरू करायचा आहे आणि दोन्ही संघाकडे यायचं आहे टॉससाठी. वन साईड करंजे आणि त्याचबरोबर अनिकेत भाऊ 11 दोन्ही संघाचे संघनायक त्वरित नाणेफेक करण्यासाठी या. सिक्सर सुप्रीमोच्या डिलिव्हरीज आपण पाहतो या स्पर्धेने युटिलाइज केल्या गेल्यात, वापरल्या गेल्यात. केतन सेठ जे या सिक्सर सुप्रीमोचे ओनर आहेत, प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅचमध्ये तुम्हाला हँड इनर पाहायला मिळतात, हाताचे इनर पाहायला मिळत आहेत. ते प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला सामन्यावरच्या पुरस्कारामध्ये तुम्हाला हा पुरस्कार पाहायला मिळतो आहे. आणि त्याबद्दल केतन सेठ यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर धावसंख्येचा मैदानावर पाठलाग करायचा आहे तो शिवशंभो आडावळे या संघाला 59 धावेंचा. पहिल्या सामन्याच्या कंपॅरिझनमध्ये या सामन्यात थोडासा परफॉर्मन्स ढासळला आहे तो बाबू सिनकर देवपूर या संघाचा. तब्बल 8 गडी बाजलेल्या संघाची आणि धावसंख्या नोंदवली गेली ती 58 आणि 59 धावसंख्येचं लक्ष त्यांनी उभारलं आहे ते म्हणजे शिवशंभो आडावळे या संघासमोर. ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड आघाडीला येतात श्रीकांत आहे. श्रीकांतच्या सोबत आले तो फलंदाजीला तो म्हणजेच तेजस. येस, पंच सिग्नल करता सामना इथे सुरू करत आहोत आपण. पहिला षटक घेऊन गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवर समीर जगताप. अनिकेत भाऊ कॅप्टन, अनिकेत भाऊ 11 कॅप्टन. ताबडतोब व्हायचं आहे, विलंब लावू नका. इनिंग ब्रेकमध्ये नाणे फेकवणं गरजेची आहे. स्लोअर वन चेंडू, पहिला चेंडू स्लोअर वन स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहेत. क्विक सिग्नल घेण्याचा प्रयत्न, फेक चांगली झाली आहे. पंचांकडे अपील आणि पंचांनी निर्णय सोपवला तिसऱ्या पंचांकडे. गुड डिसिजन. कारण अत्यंत वेगाने मात्र या सगळ्या गोष्टी घडल्या, फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये या गोष्टी घडल्या. चेंडूची फेक, चांगला फटका, फेक झाली चांगली आणि निश्चितच नॉस्ट्रायकिंगला सुद्धा चेंडू कलेक्ट केला गेला समीरकडून आणि निश्चितच लगेचच यष्ट्या वाकवल्या गेल्या. पण बॅट्समनची पोझिशन काय आहे ही गोष्ट चेक केली जाईल. तर अनिकेत भाऊ या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढचा सामना अनिकेत भाऊ 11 विरुद्ध वन साईड करंजे यांच्यामध्ये फाईट पाहायला मिळेल. क्लीन अँड क्लिअर ॲक्शन रिप्ले स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅट्समन माझ्या मते बघायचं आपण पुन्हा ते चेक करणं, कारण क्लोज डिसिजन आहे आपण बघत आहोत. आणि त्यानंतर गोलंदाजाने चेंडू एसटीला लावलाय की नाही त्या मोमेंटला या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, आपण त्याचा निश्चित वापर करायला हवा. निश्चित ते चित्र आपण पाहत आहोत स्क्रीनवर, कारण डिसिजन खूप क्लोज आहे, महत्त्वाचा डिसिजन आहे या मैदानावर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो शिवशंभो वडावळे या संघाला. नॉट आऊट, त्यामुळे धाव ग्राह्य धरली जाईल, धाव कंप्लीट केली जाईल. भरत टुडिलकर यांचं सुद्धा आगमन व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळतं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सकाळपासून आणि त्यांच्याच माध्यमातून डिसिजन आला आहे. आणि मला आठवते की मंगेश बेलुची यांची जी क्रिकेट स्पर्धा झाली गेसरच्या ग्राउंडवर तेव्हासुद्धा भरत टुडिलकर उपस्थित तिथे होते, पंचांच्या भूमिकेत होते.
समीर जगताप स्लोअर वन चेंडू टॉस केलंय, कॉट बिहाइंडचं अपील, पण पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही. डॉट बॉल. धावसंख्या कायम धावफलकावर 1 धाव. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक तेजस. ओव्हर पिच इनसाइड आउट, पण क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चेंडू कव्हर केला तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर आणि धावसंख्या 1ने पुढे सरकते. ती एकूण धावफलकावर 2 धावा. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. चांगला चेंडू हाताळलाय समीर जगताप. समीर जगताप पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. हुक करायचा प्रयत्न, यशीच्या मागे चेंडू जातोय. अपील पंचांकडे होत असताना पण पंच साधा चेंडू बॅट आणि चेंडूचा काहीच संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी. धावसंख्या धावफलकावर पाहता तर अजूनही कायम आहे ती 2 धावा धावफलकावर. लक्ष आहे ते मैदानावर 59 धावांचा सामना जिंकण्यासाठी, पण पहिल्या षटकात स्ट्रगल करायला भाग पडलाय. समीर जगतापने शॉर्ट ऑफ गुड लेन चेंडू ऑन साईडला पूर करायचा प्रयत्न, फटका फसला, एलिव्हेशन मिळालं नाही आणि शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये पहिलाच धक्का दिलाय गोलंदाजी करत असताना समीर जगतापने. आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतो आघाडीचा, तो म्हणजेच श्रीकांत. संख्या एका गड्याच्या मोबदल्यात माफक 2 धावा. चांगलं कमबॅक आणि काउंटर अटॅकला सुरुवात केली आहे. जरी धावसंख्या कमी असेल त्या कमी धावसंख्येमध्ये आम्ही निश्चितच ते लक्ष मोठं करू शकतो हे मात्र दाखवून दिले ते गोलंदाज समीर जगतापने. आणि पहिल्या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्या, कंजूस गोलंदाजी केली. एक फलंदाजाचा अडसर त्याने दूर केला आणि निश्चितच थोडंसं दबावाखाली टाकलंय ते मैदानावर शिवशंभो अडावळे या संघाला. लगेच आपण दुसऱ्या षटकाला ते सुरुवात करणार आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण इन्व्हाइट करूया, थोडीशी विश्रांती घेतो. या आपण ऐकूया अप्रतिम आवाज या कॉमेंट्री बॉक्समधून, ते म्हणजेच जयेश भोसले यांचा. धन्यवाद. जयेश नाही तर आपण ऐकूया निलेश पवार यांचा आवाज. अप्रतिम समालोचक आहेत, तुमच्या परिचयाचे समालोचक आणि स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यापासून तुम्हाला हा आवाज ऐकायला मिळतो. आपण ऐकूया निलेश पवार यांचा आवाज. धन्यवाद. तर धन्यवाद प्रसाद सर. दुपारच्या लंचनंतर सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. यूट्यूबला जे प्रेक्षक जोडलेत आमच्याशी त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करू. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग 2021 शिवशंभो आढावळे एका साईडला तर बाबू शिनकर देवपूर हा संघ एका साईडला पाहायला मिळतोय. टार्गेट जर विचार केला तर बाबू शिनकर 11 59 धावा त्यांनी बनवल्या. 58 धावा ज्या बनवल्यात 59 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. ते पुढे मारायचा प्रयत्न जरूर केलाय तेजस करंजे याच्या बॅटमधून. थोडंसं मिस फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल घेतली गेली. एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक जर पाहायला गेला तर पुढे जाताना पाहायला मिळतोय तो 3 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये समीर जगतापने केवळ 2 धावा दिल्या आणि 1 विकेट माघारी परतवली आहे. तेजस करंजे आणि समीर कदम ही जोडी मैदानामध्ये आली शिवशंभो आढावळे संघाकडून. चांगला फटका या ठिकाणी खेळलाय. ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये फटका खेळलाय. चेंडू 1 बाउंस चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा खणखणीत असा चौकार. निखिल कापडेकर आणि त्यांचे बंधू यांच्या माध्यमातून गेली 5 दिवस आपल्याला सुमधुर संगीत ऐकायला मिळते. शिवशंभो आढावळे संघाने इथं जर पाहिलं गेलं तर 58 धावांवरती नक्कीच थांबवलं गेलं. बाबू शिनकर देवपूर या संघाला चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहायला मिळाली.
बाबू सिनकर 11 संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटलं की कमलेश जगतापची खेळी आम्हाला विस्फोटक खेळी जरूर पाहायला मिळेल, परंतु पुन्हा एकदा त्याने नाराज केले त्याच्या प्रेक्षकांना आणि देवपूरच्या गावाला नक्कीच उमेश सकपाळ यांनी देखील नक्कीच मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. रवी मस्के असतील, या दोघांची जरूर नावं घ्यावी लागतील, कारण या स्पर्धेसाठी प्रत्येक दिवशी त्यांनी मैदानामध्ये हजेरी लावली आहे. चांगला फटका या ठिकाणी खेळलाय, प्रयत्न केलेत परंतु प्रयत्न फसला आणि इथं मात्र चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतोय. हा चौकार, 4 धावा. टप्प्याचा बॉल हलका ऑफ ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, परंतु ते ओळखलं तेजस करंजेने आणि चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेगच्या बाउंड्रीच्या बाहेर येतोय. हा षटकार, 6 धावा. उमेश यांच्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर 16 धावा आतापर्यंत फटकावल्यात. तेजस करंजे आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलाय. हा चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जाईल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एक सिंगल घेतली गेली, एका सिंगलने स्कोर पुढे जाईल. षटकाची देखील समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. यंगस्टारच्या माध्यमातून हे आयोजन पाहायला मिळतोय. अतिशय दिमागदार आयोजन, क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा, क्रिकेटचा नजराना, क्रिकेटचं सौंदर्य मात्र दाखवण्याचा प्रयत्न यांनी केला आणि तो प्रयत्न यशस्वीरित्या 5व्या दिवसामध्ये यंगस्टारच्या माध्यमातून सिद्धेश शेठ असतील, मंगेश बेलोसे, अमर नगरकर, छोटू दीक्षित, संदीप कदम, तळेकर, ओमकार घाडगे, चोरे यांची जरूर नावं घ्यावं लागतील, कारण त्यांच्या माध्यमातून खूप मेहनत घेतली. बरेच बक्षीसदात्यांना जाऊन भेटले प्रत्यक्षात आणि ही स्पर्धा तुम्हा तालुक्यासाठी, तुमच्या गावागावासाठी, प्रत्येक गावातून ग्रामीण खेळाडूसाठी ही स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. प्रत्येक ग्रामीण खेळाडूसाठी हा गणवेश, प्रत्येक खेळाडूला टी शर्ट, ट्रॅक, कॅप आणि शूज देखील दिले जात आहेत. आपण बऱ्याच स्पर्धा पाहायला मिळाल्या भारताच्या बाहेर देखील, परंतु शूज हा फॅक्टर नक्कीच आपल्याला पोलादपूर तालुका प्रीमियर लीगमध्ये PTPL मध्ये यंगस्टारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. समीर जगताप पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. डोंबिवलीला घेसरच्या मैदानामध्ये कापडे खुर्द चषकामध्ये चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती, परंतु आता गरज आहे संघाला की अशा चांगले अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्याची. तेच करतायत. पहिल्या षटकामध्ये देखील दाखवलंय. धावबादची संधी आणि इथं मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. थर्ड अंपायरकडे हा डिसिजन पाठवलाय. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. धावबादच्या रूपामध्ये डायरेक्ट हिट केला. फलंदाज तेजस करंजेची खेळी संपुष्टात धावबादच्या रूपात.
पुन्हा एकदा समीर जगताप, चांगला चेंडू, स्लोअर वनपतीचा चेंडू, लेग ब्रेक पाहायला मिळाला. हलकासा चेंडू वळवण्याचा प्रयत्न नक्कीच केला आणि प्रयत्न यशस्वी झाला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन अंकुश महाराज कोमटेकर नक्कीच खुश दिसत आहेत, कारण त्यांचा संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय. आणि पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती चेंडू, परंतु यष्टीरक्षक पहा चुकी करतायत आणि ही चुकी 4 धावांसाठी. बाउंड्री लाईनच्या बाहेर लेग बायच्या रूपामध्ये हा चौकार. एवढी 23 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय शिवशंभो आडावळे या संघाचा. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू टाकायचा. आता मात्र फुल टॉस घेतलाय, परंतु त्या ठिकाणी पकडली कॅच. खेळाडूला जावं लागेल माघारी. धक्का क्रमांक बसतोय तो 3रा. समीर कदम माघारी परतलाय. बिलाल निकुडकर मैदानामध्ये तर दाखल झालेत. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. 59 धावांचं आव्हान पार करायचंय. सिद्धेश शेट यांच्याकडून पारितोषिक आलंय. बिलाल निकुडकरने षटकार लगावला तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक षटकाराला. सिद्धेश शेट युवा मंच संघ देखील त्यांना आम्ही खेळताना सातत्याने पाहिलाय आणि चांगली बॅटिंग त्यांनी नक्कीच करताना त्यांनी देखील पाहिलं. परंतु आज पाहूया कशा प्रकारे खेळतायत. सिद्धेश शेट यांचे देखील व्यासपीठावरती आगमन झालंय. बॅटची एज घेतली. इथं मात्र यष्टीरक्षक पुन्हा चुकी करतायत आणि थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. स्लिपमधून चेंडू फ्लाय होतोय. 2 धावा मात्र नक्कीच मिळवल्या जातील. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 25 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 59 धावांचं आव्हान पार करायचंय शिवशंभो आडावळे या संघाला. प्रेक्षक गॅलऱ्या मात्र आज आणि उद्या परवा शेवटच्या दिवसापर्यंत नक्कीच भरताना पाहायला मिळतील आणि त्या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी नक्कीच पाहायला मिळेल. माननीय श्री भरत शेठ गोगावले प्रेक्षक कक्ष जर पाहिला तर नक्कीच त्या ठिकाणी भरगच्च गर्दी आपल्याला प्रेक्षकांची पाहायला मिळते. माननीय श्री विकास शेठ गोगावले प्रेक्षक कक्ष देखील नक्कीच प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. स्वर्गीय माणिकराव आबा जगताप या देखील जर पाहायला गेलं तर नक्कीच प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. या PTPLच्या माध्यमातून यंगस्टरचं आयोजन, अतिशय नावाजलेली स्पर्धा पहिल्याच पर्वामध्ये जर सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते. 5व्या दिवसामध्ये प्रत्येक प्रीमियर लीग तो पोलादपूर तालुका प्रीमियर लीग ही पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेमध्ये 5व्या दिवसात अतिशय सुपर डुपर हिट. प्रेक्षकांनी मात्र डोक्यावरती घेणारी ही स्पर्धा, बक्षिसांची रेलचेर असणारी स्पर्धा, माझा तालुका माझा अभिमान असणारी ही स्पर्धा पोलादपूर तालुक्यामध्ये रंगतीये. गोलंदाजी मार्कवर 3रं षटक टाकण्यासाठी 3 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती. 18 चेंडू आणि 34चं समीकरण. मनोजला आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. शिवशंभो आडावळेसाठी अनिकेत पवार फलंदाजीसाठी आलाय. मागच्या सामन्यात निराश केलं, परंतु आता त्याचा बॅटिंगचा जलवा त्याला दाखवावा लागेल. आपल्या संघासाठी खेळत असताना हनुमाननगर संघासाठी खेळलाय, सिद्धेश शेट्टी मंच संघासाठी खेळलाय, परंतु आता शिवशंभो आडावळेसाठी देखील खेळायला लागेल. अकोट टप्प्याचा बॉल त्याला मात्र काटच्या सहाय्याने केलंय. मिड विकेट मधून डीप मधून फिल्डर येतोय. चेंडूची फेक करेल तद्वर घेतले एक सिंगलच. एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 3 खेळाडू माघारी परतल्यानंतर दोघांना थोडीशी भागीदारी करावी लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल आणि बिलाल यांच्यामध्ये क्षमता आहे ती फटकेबाजी करण्याची. कशा प्रकारे फटकेबाजी करतायत बिलाल यांच्याकडे लक्ष असेल. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न चांगला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील चांगलं केलंय. एक सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. तिथं 4 धावा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अनिकेत पवार फुलटॉस त्याला खेळलंय समोरच्या क्षेत्रामध्ये. साईड स्क्रीनच्या वरतून जातोय चेंडू, सीमा पार येतोय. हा खणखणीत असा षटकार, PTPL षटकार.
पुन्हा एकदा आखुटप्प्याचा बॉल त्याला ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये खेळले कमलेश जगताप चेंडू खाली परंतु कॅच या ठिकाणी सोडली. अनिकेत पवारची कॅच सुटली. 2 धावा मिळाल्या जातील. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड जर पाहिला 33 या आकडा 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 35 खेळाडू माघारी परतले. 14 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. रिक्वायर रन रेट 10.29 10.29 असा रन रेट नक्कीच पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसला आहे. इथं मात्र एसटी शिक्षक चेंडूचे कलेक्ट करेल. कोणती धाव मिळणार नाही. डॉट बॉल. शिवशंभू आडावळे विरुद्ध चालू असलेली मॅच. बाबू सिनकर देवपूर हा संघ फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. 1-2 विकेट तुम्हाला काढाव्या लागतील तर तुम्ही या स्पर्धेमध्ये राहाल आणि या पुढील या सामन्यामध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न नक्की कराल. ही बॅटची एज घेतली. एसटी रक्षक कोणतीही चुकी करणार नाही. धक्का क्रमांक बसतोय तो 4था. अनिकेत पवारची खेळी संपुष्टात. खेळाडू बाद. षटक संपलंय. 4थं. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 35 धावा धाव फलकावरती. 4 विकेट गेल्यात. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकामागे 12 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी शिवशंभू आडावळेला. दोन्ही संघ जर पाहिले पहिला सामना त्यांनी गमावलाय परंतु या सामन्यामध्ये तुम्हाला या स्पर्धेचं अस्तित्व टिकवायचं असेल तर ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. कमलेश जगतापच्या हातामध्ये चेंडू दिलाय. कमलेशने फलंदाजीमध्ये नाराज केले परंतु गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 5वं षटक टाकण्यासाठी त्याला आमंत्रित केलंय. पहिला चेंडू घेऊन चांगला फटका बिलाल यांच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू 1 बाउन्स होतोय. 4 धावांसाठी बिलाल यांच्या बॅट मधून चौकार. थँक्यू. चौकार आला. 11 चेंडू आणि 20 असं समीकरण. धावफलक 4 धावांनी पुढे जाईल. 39 आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा घेतलाय. फुलटॉस पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळलाय परंतु आता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला तैनात केले. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीये. बिलाल निगुडकर यांच्या बॅट मधून आलेले 2 धावा स्कोर कार्ड पुढे घेऊन जातोय. 2 चेंडूवरती तब्बल 6 धावा कुठल्यात. आता सामना 10 बॉल आणि 18 वरती येऊन पोहोचलाय. बिलाल यांना आक्रमक पवित्रा जरूर घेतलाय. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर टाकलाय. ते बिलालने ओळखलं आणि लगेचच पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. अवांतर धावसंख्या 1 धावाने धावफलक पुढे जाईल. अशा प्रकारच्या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. तिथं मात्र बाबू 11 सिनकर कुठेतरी आता पराभवाच्या छायेखाली पाहायला मिळतोय. चांगला फटका कट केलाय. बिलाल यांच्या बॅटमधून एक अनुभवी फलंदाज सिद्धेश शेट्टी युवा मंच संघाकडून सातत्याने क्रिकेट खेळत असताना त्यांची वर्णी मात्र लागली आहे शिवशंभू आडावळे संघासाठी आणि तोच प्रयत्न बिलाल निगुडकर करताना पाहायला मिळत आहेत. 9 बॉल आणि 15चं समीकरण पाहायला मिळतंय शिवशंभू आडावळे संघासाठी. दोन्ही संघ जर पाहिलं तर प्रयत्न करतायत. 11 मोठा फटका पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज घेतली. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय तेवपर्यंत घेतली एक सिंगल. एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जातोय. सामना 8 बॉल आणि 14 वरती येऊन पोहोचलाय. 8 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 45 बनवल्यात. 59 धावांचं आव्हान पार करायचं होतं. 6 ओव्हरच्या सर्व मॅचेस आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. आठ चेंडू 14 धावांची आवश्यकता.
चांगला फटका पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कट केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु मिस फिल्डिंग आणि पहा जयेश भोसले सर यांनी सांगितलं की या चेंडूवरती येईल चौकार नक्कीच चौकार पाहायला मिळतोय मिळतील धावा 4 आता मात्र बॅट एज परंतु नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू जाईल एक धाव तर घेतली दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दुसरी धाव घेता परंतु चेंडू सीमारेषेच्या लगत जातोय 3 धावा तर पूर्ण केले गेल्यात 3 धावाने धावफलक पुढे जाईल धावफलक जर पाहिला 52 धावा 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता शिवशंभो आडावळे संघाला 6 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे शिवशंभो आडावळे संघाला बाबू शिनकर देवपूर पाहूया कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केले जाते तर 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता 52 धावा बनवल्या गेल्यात पोलादपूर तालुका प्रीमियर लीग क्रिकेटचा थरार आपण पाहतोय 5व्या दिवसामध्ये सोमवारपर्यंत चालणारी ही स्पर्धा एक मोठी स्पर्धा मोठं आयोजन पोलादपूर तालुक्यामधील पहिलं आयोजन मोठी स्पर्धा प्रत्येक खेळाडूला गणवेश शूज दिले जात आहेत आणि रुमाल देखील दिला गेलाय गोलंदाजीसाठी मनोज यांना आमंत्रित केलं गेलंय वैयक्तिक दुसरं संघाचं शेवटचं आणि अंतिम निर्णायक षटक टाकण्यासाठी त्यांना आमंत्रित केलंय विशाल बॅटची कट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळायचा प्रयत्न देखील चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक देखील चांगलं राहिलं 2 धावा नक्कीच मिळतील 5 धावांची अजूनही आवश्यकता 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता शिवशंभो आढावळे या संघाला मनोज गोलंदाजीसाठी आमंत्रित केले चांगली गोलंदाजी करावी लागेल अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल एकेरी दुहेरी धावा रोखाव्या लागतील मोठा फटका येतोय पुन्हा एकदा ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पहा चांगला प्रयत्न देखील करतायत परंतु 2 धावा वरती समाधान मानावं लागतंय 2 धावांनी धावफलक पुढे जातोय सामना 3 धावांवरती येतोय 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता विशाल एकेरी दुहेरी धावांनी संघाचा लक्ष्याचा पाठलाग करतायत 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता मोठा फटका समोरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय आणि हा विजयी फटका विशाल्याच्या बॅट मधून धावा मिळतील त्या 4 चौकार विजयी फटका शिवशंभो आढावळेचा पहिल्या विजयाची नोंद बाबू करंजे आपण चला मैदानात आपण त्वरित हॅलो पंचांना एक विनंती आहे की तुम्ही सामना लवकर चालू करून घ्या 3 वाजलेले आहेत आणि आपल्याला अजून 3 सामने खेळवायचे आहेत अनिकेत भाऊ 11 उंबरगोंड विरुद्ध वन साइड करंजे
या सामन्यातील सामनावीर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. हॅलो, पुढचा सामना चालू करून घ्या. हॅलो, वन साइड करंजे फिल्डिंग लावून घ्या. ओमकार घाडगे. चला सामना लवकर चालू करून घ्या, नाहीतर शेवटचा सामना कमी षटकाचा खेळवण्यात येईल.